जर युती करण्याचा निर्णय झाला आहे राज्य स्तरावर आणि हा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेण्यात आला आहे, त्यामुळे मला वाटतं आता किंतु परंतु ठेवण्याची गरज नाही. अजितदादांनी पिंपरी चिंचवडमध्ये म्हटलं की सर्व काही पणाला लावेल आणि भाजपच्या ज्या स्थायी समितीच्या अध्यक्ष सीमा सावडे यांनी अजितदादा याच्यात नाही, मला असं वाटतं की त्यांचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा, त्यांनी निवडणूक कशी जिंकायची, निवडणुकीमध्ये यश पराजय जे काय होईल ते होईल, पण निवडणूक तर निवडणुकीच्याच तत्वावर जिंका लागतं किंवा निवडणूक लढावी लागतं. त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाचा पूर्ण अधिकार आहे. निवडणूक कशी लढावी त्यांनी त्यांचा पूर्ण निर्णय घ्यायचे आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे, तर आमची तयारी ही आहे की 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने जिंकायचं आहे. आम्ही महायुती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात येऊ आणि महायुतीत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांची पसंती आहे. अजितदादाला राष्ट्रवादीचं वाटतं, आम्हाला भाजपचं वाटतं. त्यामुळं जनता निर्णय करेल पिंपरी चिंचवडची कोणाचा महापौर बनवायचा. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मेळावा होत आहे असं ठरतंय त्यांच्यामध्ये की आदित्य ठाकरेंना मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना कुठंतरी प्रमोशन दिलं जात आहे. उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी आपल्या मुलाला प्रमोट केलं होतं. यात नवीन काय? वडील जेव्हा मुख्यमंत्री होते मुलाला मंत्री केलं, याचा अर्थ तुम्ही तेव्हाच प्रमोट केलं होतं. नवीन काय? आणि ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे हे काम करतात आहे, नवीन नेतृत्व आहे, त्यांना संधी आहे. संधीचं सोनं करावं एवढंच म्हणणं आहे. जळगावमध्ये मुंबई भाजपा यासाठी पोस्टर लागलेले होते, ते पोस्टर काढून टाकण्यात आले. त्यावरून संजय राऊतांनी टीका केली की आचारसंहिता फक्त शिवसेनेसाठी आणि मराठी माणसासाठीच आहे का, सत्ताधाऱ्यांसाठी नाही. राज्य निवडणूक आयोगाने जेव्हा आचारसंहिता लागली तेव्हा सर्वांनीच पोस्टर काढले, आम्ही आमचे काढून टाकले. ज्यांनी काढले नाही त्यावर कारवाई झाली असेल. आम्हाला तेवढी शिस्त आहे. आचारसंहिता लागल्याबरोबर भाजपच्या युनिटने आपापल्या गावात जाऊन, तुम्ही बघा नागपुरात काढले की नाही काढले आम्ही. त्यामुळे आम्ही आपले काढले, ज्यांनी नाही काढले म्हणून कारवाई झाली. त्यात काही तुम्ही काढायला पाहिजे ना. राज्य आपल्या निवडणूक आयोगाला गरज पडू नये काढायची, कलेक्टरला गरज पडू नये. आपापल्या पक्षाचे आपापल्या नेत्यांनी आचारसंहिता लागली की साधा नियम आहे, काढले पाहिजे. आम्ही काढले, त्यांनी काढले नाही म्हणून कारवाई झाली. गुलाबराव पाटलांनी जळगावमध्ये म्हटलं तर सन्मान दिला नाही तर आम्ही सोबत आहोत. नाही, गुलाबराव पाटील त्यांच्या स्वभावाप्रमाणे बोलत असतात. पण माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, आम्ही सर्व बसलो होतो, त्यामध्ये महायुतीचाच निर्णय झाला आहे. मुंबई अमित शहाच्या याच्यात जाऊ देणार नाही, कशात जाऊ देणार नाही असं संजय राऊत म्हणतात. आणि तो डकेत कोण आहे ते माहिती आहे. डकेत कोण आहे ते महाराष्ट्रात असं आहे की त्यांना बोलायला काही मुद्दे नाही. त्यांना विकसित मुंबईचा प्लॅन काय हे माहिती नाही. त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा अजेंडा नाही. सांगली मनपातील 12 माजी नगरसेवक अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. माजी महापौरांसह माजी 12 नगरसेवक अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. माजी नगरसेवकांनी अजित पवारांची पुण्यामध्ये भेट घेतली आहे. लवकरच मिरजमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे. भाजप, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादी जनसुराज्य शक्ती पक्षाला धक्का बसण्याची शक्यता आहे.